नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण आणि स्वागत आहे तुमचं आज माझ्या ह्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आता आज सकाळी लवकर उठून आम्ही आलेलो मळीमध्ये वैरण्याला. आता समोर जे दिसतंय ते आमचं घासगावात आहे. तर भावाने हे घासगावात आहे जे नेपियर आहे, त्याला कूस अगदी कमी प्रमाणात असते आणि कमी पाण्यात पण ते अगदी हिरवगार असते. त्यामुळं जनावरांना खायला पण खूप आवडतं ते. आणि मग पटपट वजं काढलं आणि असं गाडीवर टाकून आम्ही निघालो घरच्या दिशेने. आता भावानं घरी आल्यानंतर हा आहे आमचा गोठा. तर गोठ्यामध्ये आमच्या 3 म्हशी आहेत आणि एक रेडी आणि एक रेडा आहे. आणि ही कुट्टा मशीन आहे जिथे बाजूलाच मी वैरणीचं वजन टाकले. त्यानंतर आवरून मी निघालो कामावर. तर तुम्ही म्हणाल कशाचं काम करतो तू? तर भावानं माझा सिव्हिलमधून डिप्लोमा झाला आहे आणि एका ठिकाणी मी साईट सुपरवायझर म्हणून काम करतो. तर ही आहे माझी पहिली साईट. तर ही आहे रघुनंदन रेसिडेन्सी. ही वाकान रोडलाच आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यावर भावानं बघितलं मी की आज इथं ब्रिक वर्क चालू आहे. त्यानंतर ब्रिक वर्कची वळमे चेक करून मी आलो आपल्या दुसऱ्या साईडवरती. तर दुसऱ्या साईडवर बेटमेंटचं कोटिंग झालेलं, त्यामुळे आज इथं मोरेम फिलिंग करत होतं. तर मागच लोड झालेली गाडी आहे, ती ह्याच्यामध्ये अनलोड करायची होती. त्यानंतर PWDचे JR आले. त्यांनी आपले हे 2 फुटिंग चेक केले, म्हणजे फुटिंगची रेन्फोर्समेंट सगळे चेक करून घेतले. त्यानंतर भावानं मी कामावरून सुटल्यानंतर गेलो आमच्या मावशीत, कारण आज आमचा प्लॅन होता की आज शिवराजला जेवायला जायचं. मग आम्ही आलो शिवराजला तर आज लयच गर्दी होती, कारण आज सोमवार होता. मग आम्हाला थोड्या लांबडालाच टेबल मिळाला. जेवण पण भारी होतं. मग पोट भरून जेवलो आणि निघालो आपल्या घरच्या रस्त्यात. भावांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.